करतोय माळी या परिवाराला आणि म्हणतोय की वो कॅप्टन ने प्लेन ठोक दिया। म्हणजे अशा पद्धतीची भाषा त्यांची आहे आणि याच्या आधी मग ते कॅज्युअली या सगळ्या विषयाला वकील सुद्धा कॅज्युअली घेतोय आणि तो विके सिंग सुद्धा कुठेतरी जो मालक आहे तो कॅज्युअली घेतोय असं आमचं मत आहे। आता हा रिपोर्ट आहे, हा सॅटेलाइट रिपोर्ट असतो, हा आपल्या त्या ठिकाणी मिळतो। पुणे विमानतळ हद्द 55 नॉटिकल माइल्स असते आणि बारामती हे 44 मध्ये येतं। तर आमचा प्रश्न आहे, पुण्याली या विमानाला बारामतीकडे जायला परवानगी कशी दिली एटीसीला, हा सुद्धा आमचा प्रश्न आहे। मुंबईवाल्यांनी टेक ऑफ कसं करून दिलं हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलं पाहिजे, नाहीतर एआय बिली हे बघायला पाहिजे होतं। ते दुर्दैवाने या रिपोर्टमध्ये बघितलं नाही, फक्त सांगितलंय ही विजिबिलिटी होती, जी विजिबिलिटी 5000 मीटरपेक्षा कमी होती, जी अलाउड नाहीये। पुढे आता दोन्ही पायलट बारामती विमानतळावर लँडिंग म्हणजे ह्याचा अनुभव होता। दोन्ही पायलट म्हणजे पाठक पायलट पण आणि तो जो कपूर होता, या दोघांना या विमानतळाबद्दलची त्या ठिकाणी सगळी माहिती होती की कसं लँड होणार आहे, 29 नंबर कुठला, 11 नंबर कुठला। काही लोक म्हणतात त्यांना काहीच माहित नव्हतं, पहिल्यांदाच त्या एअरपोर्टवर ते चालले होते, असे नाही। या रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे की तिथं त्या ठिकाणी ते अनेक वेळा हे तिथं लँड झालेले आहेत। पुढे आता फ्लाईट रूल्स मध्ये आपण जर बघितलं तर जेव्हा श्री YSR रेड्डींचा ऍक्सिडेंट झाला 2009 ला, त्यावेळी एक कमिटी, त्यागी कमिटी फॉर्म झाली होती। त्या त्यागी कमिटीने सांगितलं होतं की कॅप्टनली कुठल्याही परिस्थितीमध्ये विजिबिलिटी नसेल तर लँड करायचं नाही, VIP ट्रॅव्हल करत असेल तर। आता हे सांगितलंय, हा रूल आहे, नियम आहे आणि तो नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा हे विमान लँड करण्यात आलं। हा तो रूल आहे। बरं, जर हा रूल डावलला गेला आणि जर विमान लँड झालं नाही तर लँड करण्याचा प्रयत्न केला तर ह्याला जबाबदार कोण आहे? सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट शॅल एन्श्योर कंप्लायन्स ऑफ ऑल DGCA रिक्वायरमेंट्स अँड इन्स्ट्रक्शन्स कंटेन इन द सर्क्युलर वेन चार्टिंग एअरक्राफ्ट फॉर VIP स्टेट गव्हर्नमेंट ऑपरेशन्स। आता मी जे म्हणतोय की एरो नावाचा जो ग्रुप आहे, त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन डिपार्टमेंट, स्टेट गव्हर्नमेंट याचे सर्व अधिकारी त्या एरो नावाच्या ग्रुपमध्ये आहे, जिथं अजितदादांचे PA सुद्धा तिथं होते। म्हणून आम्ही म्हणतोय की एरो या कंपनीवर सुद्धा FIR तिथं झाला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये सर्व अधिकारी, ते अधिकारी कोण यांची नावं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पुढे आणा, त्यांची जबाबदारी काय होती ही इथं त्या ठिकाणी होते। म्हणून त्या अनुषंगाने FIR मध्ये त्या अधिकाऱ्यांचं घ्या आणि एरो जे विमान देणारी कंपनी आहे, VSR घेणारी कंपनी, त्या कंपनीवर सुद्धा FIR झाला पाहिजे, त्याचं ते कारण आहे। पुढे आता अंडर लॉगिंग ऑफ द एअरक्राफ्ट फ्लाइंग आवर्स, ह्याच्यामध्ये बघा 4915 हे 2 ते 2.5 वर्षामध्ये तेवढं त्याचं फ्लाइंग झालं होतं। म्हणजे 23 मार्च 2025 हे आहे 4700, म्हणजे जनरली आपण बघितलं तर एका वर्षामध्ये 2000 तास होतात। आता रिपोर्ट जर बघितला तर त्याच्यामध्ये गल्लत बघा, 25 मध्ये फक्त 250 तास, म्हणजे अख्ख्या वर्षामध्ये त्याच्या आधी 2000 चाललं आणि 250, म्हणजे ह्यालाच आपण म्हणतो की अंडर लॉगिंग हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होतं। आणि 5000 जर त्याची लाईफ होती विमानाच्या इंजिनची, तर 8000 तासाहून अधिक ते तिथं त्या इंजिनचा त्याच्यामध्ये वापर झाला होता। आणि त्यावेळेस खराब विमान हे अजितदादांना मुद्दामून दिलं का चुकून दिलं गेलं, असा आमचा प्रश्न आहे। ह्याला जर मार्ग काढायचा असेल तर हनीवेल नावाची इंजिनची कंपनी, त्याला आपल्याला पत्र लिहावं लागेल आणि त्यांच्याकडनं ही माहिती घ्यावी लागेल। आता अंडरलॉक का केलं जातं? आता समजा तुमची एखादी गाडी आहे, ती तुम्हाला विकायची आहे, त्याचं जर तुम्ही तिथं स्पीडामीटरवरनं काढलं तर त्याच्यामध्ये तुम्ही 500 किलोमीटर चालवली असली तरी स्पीडामीटरमध्ये जर जेव्हा वायर काढायच्या आधी 100 असेल तर आयुष्यभर 100च राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला विकताना, म्हणजे विमान विकताना नाही तर गाडी विकताना, स्पीडामीटरमध्ये जेवढं आहे तेवढ्या पद्धतीनेच त्या विमानाची व्हॅल्यू ही राहणार आहे। त्यानंतर ह्या कंपनीचे 2च विमान आहेत, बाकी सगळे इन्व्हेस्टर आहे। मग इन्व्हेस्टरनी त्याच्यामध्ये विमान जर ठेवलं असेल तर त्यांना सांगताना हेच सांगणार, विमान कमी चाललं, धंदा कमी झाला म्हणून तुम्हाला कमी पैसे त्या ठिकाणी दिले जाणार, असंही कदाचित त्याच्यामध्ये असू शकतं। त्यामुळे अंडर लॉगिंग हे केलं जातं। पण जर्नी लॉगबुक याच्यामध्ये पायलट हा कधी पण काय बघतो, खरं लॉगिंग झालं पाहिजे। म्हणजे मी समजा 100 तास चालवलं तर माझं 100 तास झालं पाहिजे। त्यामुळे पायलटचं लॉगिंग, हे इंजिनचं लॉगिंग, विमानाचं लॉगिंग आणि एअरपोर्ट अथॉरिटीचं लॉगिंग, हे जर सगळ्यांनी मॅच केलं तर ह्याच्यामधून VSR कंपनी कसा गोंधळ घालायची आणि आपली DGCA त्याला कसं सपोर्ट करायचे हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होईल। पुढे आता फ्लाईट प्लॅनिंग मध्ये जर आपण काही फरक बघितले तर हे आहे ईमेल केलेलं बारामतीला, जे या रिपोर्टमध्ये सुद्धा आलंय असं कळते।
शमशाबादला हे विमान तिथं जाणार होतं. पण बारामतीला जे ईमेल केलं होतं त्याच्यामध्ये फ्लाईट प्लॅन जर बघितला तर मुंबई बारामती मुंबई आहे, ह्याच्यामध्ये शमशाबाद कुठंच नाही. म्हणजे बारामती एटीसीला कुठंच तिथं ईमेलच्या मदतीने रिपोर्ट केलं नव्हतं की हा शमशाबादला जाणार आहे का नाही जाणार. आणि मग याच्यावरनं आपण जर बघितलं, वेळ काळ जर त्या ठिकाणी बघितले तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कुठं ना कुठेतरी तिथं फरक त्या ठिकाणी आपला जाणवतो. आणि टाइम मध्ये सुद्धा फरक हा मोठा आहे. त्या ग्रुपमधला टाइम आणि रिपोर्टमध्ये दिला त्याच्यामध्ये इतकी मोठी गल्लत आहे, ती गल्लत सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला काढता काढता फरक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतोय. पुढे आता ह्याच्यामध्ये बीए टेस्ट म्हणजे ब्रेथ अनालायझर टेस्ट ही करावीच लागते. ही कुठं करावी लागते तर ही एक वेगळं ठिकाण असतं, त्या ठिकाणाचे इथं आपल्याला करावं लागतं जे एअरपोर्टच्या आत असतं. पण इथं जर बघितलं तर ही विमानच्या आतमध्ये हे कुठेतरी टेस्ट ही केली गेली असं रिपोर्टमध्ये दिलंय. आणि म्हणजे रिपोर्टमध्ये दिलंय की हे विमानाच्या आत टेस्ट झाली, पण त्यासाठी एक वेगळं ठिकाण असतं, हे जास्त महत्वाचं असतं. पुढे आता फ्युएल संदर्भात AAIBच्या रिपोर्ट अनुसार सकाळी 5:30 वाजता विमान 2900 LB इंधन होते. म्हणजे याच्यामध्ये एवढंच सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की याच्यामध्ये एक्स्ट्रा फ्युएल हे भरण्यात आलं होतं. जर मुंबई बारामती मुंबईचा प्रवास असेल आणि सकाळी इंधन भरलं असेल तर एवढं मोठ्या प्रमाणात इंधन का भरलं गेलं. आणि पुढे ते हैदराबादलाच जाणार होतं, तिथे सुद्धा इंधन आपल्याला भरता आलं असतं. पण 90 ते 95% इंधन हे विमानाच्या पंखामध्ये होतं, ते मुद्दामून भरलं का असा आमचा प्रश्न आहे. आता हे मिसमॅच ऑफ द टायमिंग आहे. म्हणजे याचा रिपोर्ट नुसार विदीप जाधव 7:38 पोहोचले विमानतळावर. पण हा जो ग्रुप ॲरोचा जो अजितदादांचे पीए सुद्धा याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विदीप जाधव रीच ॲट 7:17 म्हणजे 17 मिनिटं आणि इथं 38 मिनिटं. ह्याचा जर फरक आपण काढला तर 20-21 मिनिटाचा फरक आहे. 2-3 मिनिटं इकडे तिकडे ठीक आहे. पण त्यानंतर मनोज पवारचा विदीप जाधवचं झालं. रिपोर्ट अनुसार दादा 7:59 विमानात बसले होते. पण इथं जर बघितलं तर 7:54 म्हणजे आम्हाला एवढं सांगायचं होतं की याच्यामध्ये जो हा तफावत आहे हा आकड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग वेळ कुठून घेतली, कशी घेतली हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल. आणि नसेल तर मग कुठंतरी हा जो हँडलर आहे ज्याच्यावर अजितदादांचे पीए अवलंबून होते, अधिकारी अवलंबून होते, हा हँडलर चुकीची माहिती ही मुद्दामून देतोय का चुकून देतोय हे कुठेतरी आता आपल्याला त्या रिपोर्टमध्ये येणं महत्वाचं आहे. पुढे आता याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स हे जास्त इंटरेस्टिंग आहे. आमची अपेक्षा होती की या रिपोर्टमध्ये ब्लॅक बॉक्सचा फोटो हा यायला पाहिजे होता. सहसा ब्लॅक बॉक्सचा फोटो देणं हे फार महत्वाचं असतं. आणि ह्या जो अपडेट ऑन इन्व्हेस्टिगेशन जे आलं होतं हे कधी आलं होतं PIBचं 19 फेब्रुवारीला आणि कालचं रिपोर्ट आलं. या दोघांमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की FDR आणि CVR वर सब्जेक्टेड टू थर्मल डॅमेज ॲज बोथ द रेकॉर्डर्स वर एक्सपोज टू हाय टेम्परेचर. आता हे दोन्ही रिपोर्टमध्ये आलेलं आहे. पुढे घ्या. आता हा आहे अहमदाबादच्या क्रॅशचा ब्लॅक बॉक्स. हे फोटो जर तुम्ही बघितले, हा स्फोट किती मोठा झाला होता हे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये माहिती आहे. अक्षरशः एकच जण त्याच्यामध्ये वाचला, तो सुद्धा साईडला पडला म्हणून. आता ह्याच्यामध्ये हे ब्लॅक बॉक्सची परिस्थिती आहे आणि ह्याच्यातून डेटा निघाला तर 100% डेटा निघालेला आहे. फक्त तो DGCL पूर्णपणे त्या पालकांना नाही तर नातेवाईकांना दिलेला नाही, नाही तर तो अजून बाहेर आणला नाही. त्याला पण फार मोठी कॉन्ट्रोवर्सी आहे असं आमचं मत आहे, पण ते विषय घेऊ. तर हा ब्लॅक बॉक्स आहे एअरबसचा ड्रीम लायनर. पुढे आता हा लेअर जेट 55 हे पुढचं मॉडेल आहे. पडलं होतं तर US मध्ये फिलाडेल्फियामध्ये पडलं होतं. ह्याचा व्हिडिओ आहे. इथं जर तुम्ही बघितला माणसाच्या माले विमान पडलं, स्फोट झाला आणि त्याच्यातला हा ब्लॅक बॉक्स आहे. आणि या ब्लॅक बॉक्सची सगळी माहिती ही तिथं काढण्यात आली, रिकव्हर करण्यात आली. पुढे आता ह्याच्यामध्ये तेजस प्लेन क्रॅश ही दुर्दैवी घटना दुबईला झाली होती. आपलं एअरफोर्सचं विमान हे पडलं होतं, फार मोठा घात झाला होता. आपला पायलट होता, शहीद झाले. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्युमन कॉज वगैरे दिलंय, पण हा सगळा डेटा दुबईला प्रोटेक्टेड आहेत, काही अडचण नाही असं सांगण्यात आलेलं आहे. एवढा मोठा आणि ते सुद्धा सुपर जेटचा क्रॅश होऊन सुद्धा. पुढे आता हे मी सगळं तुम्हाला माहिती सांगितलेलं, यात काय मी खोलात जाणार नाही, किती टेम्परेचर कसं काय
हे सगळं मेल्टिंग पॉईंट वगैरे तुम्हाला सांगितलं पुढे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी एक सांगितलं होतं 2023 ला एक असिस्टंट जे डिरेक्टर होते त्यांचं नाव होतं रामचंद्र, तर ह्यांनीच अजितदादांच्या ब्लॅक बॉक्सच्या वरती सही केली आणि तिथं असं पोलीस स्टेशन ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची नोंद हे बारामतीला तिथं सही कोणाची असेल तर हे रामचंद्रनची सही आहे. याच्यात त्यावेळेस 2023 ला ते असिस्टंट डायरेक्टर होते. तो तपास पुढे कुठंच गेला नाही, पण आता हे असिस्टंट डायरेक्टरचे हे आता डेप्युटी डायरेक्टर झालेले आहेत रामचंद्रन, आणि त्यांची ती सही आहे. म्हणजे तिथे ती लिहिलंय, हे जरा आम्ही फुल मोठं केलेलं आहे. हा आहे अजितदादांचा ब्लॅक बॉक्स, हे आहे एफडीआर आणि हा आहे सीव्हीआर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर इथं काही लोकांचे हे उचलताना बोटं लागलीत, म्हणून ह्याच्यावरची जी काही राख आहे ती तिथं स्वच्छ झालेली तुम्ही तिथं बघू शकता. आता हा आहे सीव्हीआर हनीवेलचा आहे आणि LG टेक्नॉलॉजीचा हा एफडीआर आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघा एक कलर आहे, ह्याच्या फक्त थोडीशी राख बसलेली. आता राख बसली नाही तर त्याच्यावर काय काजळी आली म्हणून हा डॅमेज आहे असं ते म्हणत असेल तर हे हास्यास्पद आहे. इथं कुठेही बाहेरच्या बॉडीला कुठं त्याचं हे झालेलं नाही, डॅमेज झालेलं नाही. ही जी नेम प्लेट असते, जसं मोटर आपली शेतातली मोटर असते ना, तर कुठेही तुम्ही वॉशिंग मशीन घेतलं त्याच्यावर एक पट्टी असते, ती पट्टी चांगल्या क्वालिटीची आहे. इथं प्लास्टिकचं काहीतरी तिथं लिहिलेलं आहे, ते सुद्धा त्याच्यामध्ये कुठंच त्याला काही डॅमेज झालेलं नाही. आणि हा जो कनेक्टर असतो तो कनेक्टर सुद्धा कदाचित तो प्लास्टिक नाही तर कशाचा असू शकतो, तर तो कनेक्टर तिथं डॅमेज झाला नाही. आणि ह्याच्या आत एक चिप असते आणि एक रेकॉर्डर असतं, म्हणजे ह्याच्यात 1600 डिग्री सेल्सिअसच्या पुढे टेम्परेचर, म्हणजे हे सगळं टेक्निकल तुम्हाला सांगितलंय. हा आहे, आमची अपेक्षा होती की हा फोटो रिपोर्टमध्ये येणं फार महत्वाचं आहे, पण दुर्दैवाने तो रिपोर्टमध्ये तिथं आलेला नाही. पुढे आता एक तुम्ही अजून एक बघा, सीव्हीआर वॉज इन्स्टॉल्ड ऑन May 3, 2021 ऍज पर द कंपोनंट मेंटेनन्स मॅन्युअल ऑफ हनीवेल. म्हणजे हे विमान आहे 16 वर्षापूर्वीचं, 15 का 16 वर्षापूर्वीचं. आता भारतात जर हे आणायचं असेल, जो मुद्दा आम्ही घेतला होता की अमेरिकेवरून हे आणलं तर ह्याचा जो सीव्हीआर आहे तो अर्धा तासाचाच आहे, तो बदलणं हे फार महत्वाचं होतं. ठीक आहे, चला तुम्ही बदललं, ते बदललं 21 मध्ये, त्याचा अर्थ हा सीव्हीआर हा 21 मध्ये बदलल्यामुळे हा लेटेस्ट सीव्हीआर असेल. म्हणजे जुना जर असता तो जळला बिळला आपण म्हणू शकतो ओल्ड मॉडेल आहे, पण मग हा नवीन जर असेल तर मग हा याच्याबद्दलची डिटेल्स आम्हा सगळ्यांना पाहिजे. हा नवीन आहे का तोच आहे, फक्त फसवण्यासाठी काय गोष्टी केल्यात त्याच्यात सीव्हीआर जो खराब झाला हे जे म्हणतायत त्याचं मुख्य कारण असं आहे की सीव्हीआर जर 30 मिनिटाचा असेल तर हे विमान रजिस्टर होऊच शकत नाही, आणि रजिस्टर होऊ शकत नाही मग DGCAचे अधिकारी अडचणीत येतील, म्हणून त्यांनी रिपोर्टमध्ये हे मॅन्युप्युलेशन केलं असं माझं मत आहे. आणि सीव्हीआर वॉज इन्स्टॉल्ड ऑन 3 May 2021. तर हा जो सीव्हीआरचं मॉडेल आहे हे आपल्याला तिथं हनीवेलला विचारावं लागेल, हे मॉडेल कधीच आहे, हे जुनं मॉडेल आहे का नवीन मॉडेल आहे. आणि नवीन मॉडेल जर लावलं असेल तर VSRने हे घेतलं कधी, कुठून घेतलं, मॉडेलचे नंबर्स, हे सगळ्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. पण हे एअरक्राफ्टच चुकीच्या पद्धतीने रजिस्टर झाल्यामुळे हे आमचं मत आहे की हे जुनंच आहे, पण हे रिपोर्टमध्ये या बाबतीत त्यांनी नवीन आहे असं तरी दाखवलेलं आहे. त्यामुळे नवीन असेल, नवीन मॉडेल असेल तर जळणं हे अशक्यच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे आता ह्याच्या बघा, झारखंडमध्ये हा जो क्रॅश झाला याच्यामध्ये ब्लॅक बॉक्सच नव्हता, म्हणजे DGCAचा कहर किती हे बघा. हे जर ब्लॅक बॉक्सच सापडलं ना, 53 वर्षापूर्वीचं हे एअरक्राफ्ट होतं ज्याच्यात 6 जणांचा मृत्यू झाला. पुढे आता फ्लाईट रडार मधून तुम्ही माहिती काढत होता, मी माहिती काढत होतो, ही सगळी माहिती हे दादांचं विमान आहे, ह्याच्या आधी कुठं कुठं ते विमान गेलं हे माहित होतं. त्यानंतर हे दुसरं आहे ज्याच्या CM आणि मोठे लोक वापरतात, हे सगळी माहिती होती. आपण हे प्रेझेंटेशन घेतल्यानंतर ह्यांनी दोन्हीकडचं जर आपण बघितलं हे वाईप ऑफ करून टाकलंय, म्हणजे माहिती कुठेतरी दाबवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तीच लोक माहिती दाबतात ज्यांना कुठेतरी भीती असते की याच्यात काहीतरी आपलं बाहेर निघेल. म्हणून ही दोन्ही माहिती जर आपण बघितलं त्यांनी अख्खं रेकॉर्ड हे तिथं डिलीट केलंय असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढे हा व्हिडिओ जय पवार माझे बंधू यांनी तो दिलेला टाकलेला व्हिडिओ आहे, ते पण आपापल्या लेवलला त्यांच्या लेवलला जी काय माहिती मिळते ती लोकांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतात. हे आहेत महाशय रोहित सिंग जे झोपलेत. तुम्ही म्हणसाल हे लेफ्ट साईडला झोपलेत म्हणजे हे कदाचित को पायलट असतील, लेफ्ट साईडला बसलेत म्हणजे हे मेन पायलट आहेत. आणि आमचा अंदाज म्हणजे अंदाज आहे, हे खरं खोटं माहित नाही, ही जी मुलगी आहे ती
दादांच्या विमानामध्ये पाठक ज्या होत्या ती कदाचित ती मुलगी ती असू शकते असं आमचं मत आहे. ती मुलीने काय केलं, ती को पायलट आहे, कारण का ती राईट साईडला बसली आहे. तिच्या कानाला तिथं हे लावलेलं आहे ऐकण्यासाठी, एटीसीसी बोलण्यासाठी, ते तिच्या कानाला आहे. तीच एंट्री करते, तीच विमान चालवते. आणि हे महाशय मात्र तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये, हे सिव्हिलचे कपडे आहेत. आता सिव्हिल ड्रेसमध्ये बसले, काय लोक म्हणतील 15 मिनिटं झोपला असेल, बॅग घेऊन बसलेले आहेत. आता ह्याच्यात कदाचित ते उद्या जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेतील, काहीतरी सांगतील, ते सांगतील तेव्हा अजून माझ्याकडे एक्स्ट्रा माहिती, ती माहिती मी नंतर तिथे सांगेल. ही वृत्ती प्रवृत्ती त्यांची होती. आणि ह्याच्यात अजून एक गोष्ट घडलेली आहे की रोहित सिंग आणि ह्या सगळ्या मालकांना अशी सवय असायची की तिथं एका पत्रकारांनी हा रिपोर्ट तिथं टाकला होता, नंतर बरंच मोठं काय झाला त्याच्यामध्ये विषय आणि तो दाबला गेला. त्याच्यामध्ये एका पॅसेंजरलाच को पायलट म्हणून दाखवलं, कपडे घालून बसवले आणि मग ते एक फार मोठी केस झाली होती. तो वेगळा विषय. म्हणजे मला काय सांगायचंय, VSR आणि तुमचं डीजीसी हे मिली बघत असल्यामुळे आमची भीती अशी आहे, हे दोघं एकत्र मित्र असल्यामुळे, खासम खास हे सगळे एकत्रित असल्यामुळे कागदपत्र हे मॅन्युप्युलेट करू शकतील असं आमचं मत आहे. पुढे आता हा विषय तुम्ही समजून घ्या. हे विमान आहे ज्याला एकनाथ शिंदे साहेब स्वतः डावसला गेले होते. हे विमान म्हणजे 16 ते 20 जानेवारी दरम्यान 23ला दावोसला विमान गेलं होतं. कुठलंही विमान व्हीआयपीला घेऊन जात असेल, नाहीतर तुम्ही स्वतः जात असाल तर फ्लाईट प्लॅन द्यावा लागतो. फ्लाईट प्लॅन जात असेल, समजा आपण पुण्यावरनं समजा दिल्लीला चाललो, राजस्थानच्या एअरपोर्टला सांगावं लागतं, ETCला सगळ्याला सांगत क्लिअरन्स घेत पुढे जावं लागतं की दुसरं विमान आहे का. आणि जर इंटरनॅशनल प्रवास असेल तर मग तिथे आपल्याला बघावं लागतं की दुसऱ्या देशांची परवानगी आहे का. आणि बिना परवानगी जर विमान त्या देशामध्ये गेलं तर ते विमान पाडलंही जाऊ शकतं. आणि तसंच काहीतरी हे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत घडलं अशी माहिती आमची आहे. एकनाथ शिंदे साहेब स्वतः होते आणि त्याच्यामध्ये काही इतर अधिकारी होते. याच्यामध्ये झालं असं, बहारेनला हे विमान खरं 8 तासाचा प्रवास आहे, लेह जेट सहसा 4 तासच्या आसपास जाऊ शकतं. बहारेनला हे विमान उतरलं, त्याच्यात रिफ्युलिंग झालं. रिफ्युलिंग झाल्यानंतर ते झुरिकला जात असताना इराण, कारण उडल्यानंतर इराणचा समुद्र आणि तो भाग येतो, इराणमध्ये त्याला तिथून जावं लागतं. इराणच्या देशाने, म्हणजे आता इराण आता वॉरमध्ये तुम्हाला माहिती आहे की त्या विमानाला जवळ जाऊन आम्हाला जे कळालेलं आहे, कदाचित दुसरे फायटर जेट सुद्धा तिथं आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं तुम्ही जर आत्ताच्या आत्ता नाही वळला तर तुमचं विमान आम्ही पाडू. हे इराणच्या एअर डिफेन्सली त्या ठिकाणी सांगितलं होतं. त्याच्यात कोण बसलं होतं? एकनाथ शिंदे साहेब बसले होते. मग इराणवरनं ते इराकच्या साईडला गेलं, इराकनी सुद्धा हेच केलं. मग आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. मग अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते भारतात घडलं, महाराष्ट्रात घडलं, ते बारामतीत घडलं. मग या बाबतीत इंटरनॅशनल ग्राउंडला VSRला हाताशी धरून, नाहीतर VSR स्वतः दुर्लक्ष केल्यामुळे, नाही तर मुद्दामून एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा तोच प्रकार होणार होता का, असा प्रश्न आम्हाला होऊ शकतो. याबद्दल